वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मस्त फक्कड असा गावरान बेत करायचं ठरवलं होतं, तर इथे आज बाजरीच्या भाकरी मी करणार आहे। त्याच्यासोबत खाण्यासाठी ठेचा करणार आहे आणि माझ्या एका मुलाला गुळतूप भाकरी देखील खायचं आहे। तर इथे मस्त तुम्हाला मी बाजरीच्या भाकरी आज इथे करून दाखवणार आहे। तसं तर मला लग्नाच्या आधी बिलकुलच स्वयंपाक येत नव्हता आणि लग्नानंतर भाकरी करायचं म्हणलं तर माझ्या डोळ्यात पाणीच यायचं। मला बिलकुलच भाकरी जमत नव्हत्या, पण हळूहळू करून मी आता शिकली आहे बऱ्यापैकी चांगल्या करायला। तर मी केलेल्या पद्धतीने बघा तुम्हाला भाकरी आवडतायत का, किंवा माझ्या काही चुका होत असतील तर त्या देखील तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा। तर अशा पद्धतीने बघा बाजरीचं पीठ इथे मी दळून आणलेलं होतं। थोडंसं आज चिकटच पीठ दळून आलेलं आहे गिरणीतून। तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि नंतर ओट्यावरती घेऊन चांगलं याला मळून घेतलेलं आहे। जितकं तुम्ही भाकरीचं पीठ चांगलं मळताल तितकी तुमची भाकरी एकदम छान तयार होणार, एकदम मस्त। आमच्याकडे कडक अशी भाकरी आवडते, मऊ मऊ अशी भाकरी आवडत नाही। तर अशा पद्धतीने बघा पिठाचा व्यवस्थित मी इथे गोळा तयार करून घेतलेला आहे आणि ओट्यावर इथे पीठ टाकून घेतलेलं आहे। तर हाताला देखील थोडं थोडं पीठ लावून याला चांगलं असं मी मोठं हातावरच मोठा गोळा करून घेणार आहे आणि वरती जे असं पीठ येतं ते इथे काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने बघा हाताला थोडंसं पीठ लावून मस्त ही भाकरी आता छान थापून घेणार आहे। तर जेवढी पातळ तुम्हाला करायची असेल तेवढी तुम्ही करू शकतात। कोणाकडे जाड भाकरी आवडतात, कोणाला पातळ आवडतात, तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही थापून घ्या। तर इथे नंतर दोन्ही हातांनी चांगली मी थापून घेणार आहे। असं केल्याने भाकरी सगळ्या बाजूनी चांगली एकसारखी थापल्या जाते। तर अशा पद्धतीने मी आता ही बाजरीची भाकरी इथे करून घेतलेली आहे आणि एवढं थापेपर्यंत तवा देखील इथे माझा मस्त कडकडीत तापलेला आहे। तर त्यावर ही भाकरी मी टाकून घेणार आहे आणि नंतर यावरती पाणी लावून घेणार आहे। खूप जास्त वेळ म्हणजे तुम्ही जर तव्यावर भाकरी ठेवली आणि नंतर पाणी लावलं तर तिला मागून असे चिरा पडतात। त्यामुळे लगेच तवा चांगल्या तापलेला असल्यानंतर लगेच याला टाकल्यावर पाणी लावून घ्या आणि खालून चांगली शेकून निघल्यानंतर हिला उलटी करून घ्या आणि उलट्या साईडनी पण शेकून घ्या चांगलं। तर अशा पद्धतीने तुम्ही थोडीशी भाकरी वर उचलून बघू शकतात मध्ये मध्ये किती भाजल्या गेली काय नाही। जे नेहमी करतात त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने भाकरी भाजल्या जाते। तर इथे बघा मी जाळी ठेवून घेतलेली आहे आणि जाळीवरती ही भाकरी भाजणार आहे। बरेच जण म्हणतात डायरेक्ट गॅसवरती भाकरी भाजू नये, तर मी ते जाळीवर भाजून बघितली, पण जशी आपण डायरेक्ट गॅसवर ठेवून भाजल्यावरती फुगते छान, तशी या जाळीवर ठेवल्यावर माझी फुगली नाही। त्यामुळे मला काही एवढी विशेष आवडली नाहीये। ती फुगली आहे पण जशी टम्म फुगते आपली डायरेक्ट गॅसवरती भाजल्यावरती, तर तशी इथे मी फुगलेली नाहीये। तर त्यामुळे मी इथे तुम्हाला जाळीवर भाजून दाखवते मी केलेली भाकरी। आणि याच्यानंतर अजून एक भाकरी मी करणार आहे, ती तुम्हाला डायरेक्ट गॅसवर भाजून दाखवणार आहे। तर इथे बघा ही भाकरी आपली मस्त भाजून तयार झालेली आहे। तुमच्याकडे ज्वारीची भाकरी आवडते, बाजरीची आवडते की पोळ्या आवडतात, किंवा नाचणीची, कळण्याची, कोणती भाकरी जास्त प्रमाणात आवडते ते नक्की मला कमेंट करून सांगा। आणि हिवाळा आहे आणि भरपूर जास्त गारवा आहे, त्यामुळे बाजरीची भाकरी खाणं गरजेचं आहे, कारण बाजरी ही उष्ण असते आणि त्यामुळे आपल्या शरीराला बरीचशी उष्णता मिळते आणि हिवाळ्यामध्ये ती गरजेची असते। त्यामुळे अशा पद्धतीने बाजरीच्या भाकरी खाल्ल्या पाहिजे। अगदी दोन्ही वेळेसही आमच्या मराठवाड्यामध्ये खाल्ल्या जातात या बाजरीच्या भाकरी, पण ज्यांना जास्त सोसत नाही त्यांनी निदान दिवसातून एकदा तरी सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळेस भाकरी खाणं आवश्यक आहे। त्यामुळे आपल्याला म्हणजे भाकरी पचायला हलकी असते आणि पोटाला देखील चांगली असते खाल्लेली। त्यामुळे नक्कीच तुम्ही जी तुम्हाला भाकरी सोसते ज्वारीची, बाजरीची, ती नक्की एक वेळेस खात जा। तर अशा पद्धतीने बघा दुसरी भाकरी मी थापून घेतलेली आहे आणि ही डायरेक्ट गॅसवरती मी भाजणार आहे। तर इथे बघा मी जाळीवर एक भाकरी तुम्हाला आधी भाजून दाखवली आणि आता ही दुसरी गॅसवर भाजून दाखवतीये। तर तुम्हीच इथे फरक बघा। गॅसवर भाजू नये असं म्हणतात, पण गॅसवर भाजल्यावर भाकरी बघा किती छान टुम्म फुगती आहे। तर तुम्ही नक्की सांगा मला की आता मी जाळीवर भाजत जाऊ की गॅसवर भाजत जाऊ। तर अशा पद्धतीने मी गॅसवर ही भाकरी दुसरी भाजून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या भाकरी मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत। तर ह्या भाकरी आपल्या आता इथे रेडी झालेल्या आहेत आणि तुम्हाला मी केलेल्या भाकरी आवडल्या आहेत का, आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने आपल्या भाकरी इथे सर्व करणं झालेल्या आहेत आणि त्याच तव्यावरती मी मस्त भरपूर साऱ्या ह्या लवंगी मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि मस्त फक्कड असा झणझणीत ठेचा इथे मी बनवणार आहे। तर इतक्या मिरच्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत। उलथण्याने आधी त्या न तेल टाकता थोड्याशा भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी यामध्ये पळी ते 2 पळी तेल एवढं टाकून चांगल्या या मिरच्या भाजणार आहे रंग बदलेपर्यंत त्यांचा, आणि त्या चांगल्या चटचट फुटेपर्यंत चांगल्या अशा भाजायच्या आहेत आपल्याला। तर इथे तेल टाकल्यावर मस्त या मिरच्या आता चांगल्या भाजल्या जातील।
तर तुमच्याकडे पण असा गावरान फक्कड ठेचा आवडतो का? आणि अशा पद्धतीने बेत केल्यावर तुमच्याकडे कोणाकोणाला आवडतो? आमच्याकडे तर सगळ्यांना आवडतो, अगदी माझ्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आमच्याकडे ठेचा भाकरीचा बेत आवडतो. तर इथे बघा भरपूर साऱ्या लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या होत्या, त्या इथे ॲड केलेल्या आहेत. आणि लसण पाकळ्या आणि मिरच्या परत एकदा व्यवस्थित एकत्र करून मी भाजून घेणार आहे. आणि ह्या चांगल्या मिरच्या आपल्या भाजेपर्यंत आपण याला खालीवर करत असं उलथण्याने अलटीपलटी करून भाजायचं. इथे बघा आता किती छान रंग आलेला आहे मिरच्यांना भाजल्यावर. आणि यावरती मी जिरे टाकून घेतलेले आहेत. आणि जिरे टाकल्यानंतर या ठेच्यावरती मी मीठ टाकणार आहे. तुमच्याकडे जर खडे मीठ असेल तर ते नक्की टाका, खडे मिठाने ठेचा खूप मस्त लागतो. माझ्याकडे आज नव्हतं म्हणून मी हे साधं मीठ इथे टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघा मिरच्या थोड्या गार झाल्या की मी या छोट्या खलबत्त्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत. आणि त्या चांगल्या अशा आबडधोबड असा ठेचा मी कुटून घेणार आहे. अगदी बारीक केला ना तर त्याची चव लागत नाही. थोड्याशा जाडसर मिरच्या आणि थोडंसं बारीक असं ठेच्यामध्ये प्रमाण असलं नाही की मग खाताना खूप छान लागतात. आणि हे बघा माझ्या सर्व भाकरी इथे तयार झालेल्या आहेत. कशा दिसत आहेत, जमल्या आहेत का मला भाकरी, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि इथे बघा मी एक तुम्हाला मोडून दाखवते. बघा पापुद्रा कसा बरोबर वेगळा निघलेला आहे. आणि अशा भाकरी झाल्या ना की मला खूप आवडतात हे अशा भाकरी. तर मी इथे बघा एका मुलाला माझ्या ठेचा, शेंगदाणे, भाकरी आणि कांदा खायचा होता म्हणून मी त्याला असं ताट वाढून दिलेलं आहे. आणि दुसऱ्या मुलाला बघा इथे मी एक भाकरी कुस्करून दिलेली आहे. तर मी इथे थोडी जाडजाडच कुस्करलेली आहे कारण त्याला कुस्करायचा खूप कंटाळा येतो. तर मी त्याला म्हटलं मी थोडी जाडजाड कुस्करून देईल, तू तुझी बारीक छान कुस्करून खा. तर त्याला पण त्याचं काम करता आलं पाहिजे आणि त्याला नेहमीच असा कंटाळा येतो म्हणून मी त्याला मुद्दामूनच असं जाडसर कुस्करून देते, म्हणजे तो चांगलं बारीक करून खातो मग. तर किंवा तुम्ही मिक्सरवर देखील असं गुळ आणि भाकरी काढून देऊ शकतात. पण मुलांनी पण काहीतरी स्वतःहून करायला पाहिजे ना, म्हणून मी त्यांना असं थोडंसं जाडसर कुस्करून दिलं. तरी ते भरपूर सारं चांगलं साजूक तूप याच्यावर टाकून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तूप, गूळ आणि भाकरीचा तुम्ही म्हणजे चुरमा चांगला बारीक करून त्याचा लाडू देखील मुलांना तुमच्या डब्यात देऊ शकतात किंवा छोट्या भुकेसाठी, संध्याकाळच्या भुकेसाठी त्यांना खायला करून ठेवू शकतात. तर इथे बघा मी थोडंसं आबडधोबडच असं त्याला मिक्स करून दिलेलं आहे. तर या अशा जाड भाकरी आणि गुळाचा सुद्धा तुम्ही छान लाडू बनवून देऊ शकता. तर मी तुम्हाला इथे एक लाडू बांधून दाखवते बघा. तर मिक्सरमध्येच काढण्याची गरज आहे असं काही नाही, तुम्ही याचा देखील छान लाडू बनवू शकतात. भाकरी, गुळ आणि तुपाचं छान योग्य प्रमाण पडलं की हा देखील छान बाइंड होतो. तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून